बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापुरात महिला दिनी शिक्षकांचे जेलभरो आंदोलन, राज्यभरातही निदर्शने. चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान प्राप्तीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानी शाळा संघटनेने गेले 5 महिन्यापासून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, परंतु शासन याबाबत चालढकल करत असून आज 8 मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात या शिक्षकांकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्यभरात आपल्या मागणीसाठी निदर्शने केली. दरम्यान याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधींची तरतूद करून शासन निर्णय निर्गमित करावा, संच मान्यता तात्काळ मिळाव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे. आज महिला सन्मान दिनीच महिलांवर अशीच आंदोलन करण्याची वेळ आली हा शासनाचा नकारतेपणा असल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला. शिक्षकांच्या 75 दिवसांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला. त्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला, परंतु 5 महिने झाले तरी अद्यापही शासन हालचाल करताना दिसत नसल्याने आज संतप्त शिक्षकांनी जेलभरो आंदोलन केलं. यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जेलभरो आंदोलन करीत आहोत. 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं, परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलभरोचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे. शासनाला आमची एवढीच विनंती आहे, जर रस्त्यावर उतरून जर 2-2 महिने बसून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का? आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं आहे? शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी यांना जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून, शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवी दुसरी गोष्ट नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, सुभाष खामकर, अनिल लायकर, शशिकांत खडके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरविंद पाटील, उच्च माध्यमिकचे राज्य निमंत्रक संजय लष्करे, सचिव डॉक्टर चंद्रकांत बागणे, जिल्हाध्यक्ष भारत शिरगावकर, जयसिंग जाधव, रेश्मा संधी, रत्नाकर माळी, पानारी सर आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.